नमस्कार. स्वरजाटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुटीमध्ये गावाकडे आली आहे आणि गावाकडे आल्यानंतर आईच्या हातचे पदार्थ तर व्हायलाच हवे. आज कुठला पौष्टिक पदार्थ आई आपल्याला दाखवणार आहे? मी आज आपणाला बेलफळाचा मुरब्बा दाखवणार आहे. बेलफळाचा मुरब्बा किंवा आजकालच्या मुलांसाठी बेलफळाचा जाम अतिशय चविष्ट आणि बहुगुणी असा हा बेलाचा मुरब्बा होतो. खूप चविष्ट लागतो आणि त्याला आयुर्वेदिक गुणधर्म देखील खूप आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. चला तर बघूयात आता याची कृती. बेलाचा मुरब्बा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पिकलेला बेल. हे बघा, छान असे मोठे मोठे आणि पिकलेले परिपक्व झालेले बेल आपल्याला घ्यायचे आहे. पिकल्यानंतर हे छान गोड असे झालेले असतात. अगदी नैसर्गिक गोडवा यामध्ये असतो, त्यामुळे असेच हे बेल घ्या. प्रथम बेल फोडून घेऊ. हे बघा, किती छान मस्त मधुर असा हा बेलाचा गर आहे. आता आपण याचा गर काढून घेऊ. खूप फायदे आपल्या शरीराला आहे. उन्हाळ्यातील एक सुपर फूड हे आहे. पचनक्रिया सुधारण्यासाठी तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल किंवा जर खूप उष्णतेचा त्रास असेल, उन्हाळा लागण्याचा त्रास असेल, तर ह्या बेलाचं सेवन आवर्जून करायला हवं. शरीराला थंड ठेवण्यासाठी बेलफळ खूप फायदेशीर आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ह्याचं सरबत किंवा ह्याचा जाम किंवा बेलफळाची पोळी देखील खूप छान होते. तुम्ही कुठल्याही पद्धतीमध्ये ह्या बेलाचं सेवन करा. हे बघा, चमच्याच्या साहाय्याने या प्रकारे असा ह्याचा गर काढून घ्या. ह्या बेलफळामध्ये फायबरचं प्रमाण देखील खूप अधिक असतं. पिकल्यानंतर नैसर्गिकरित्याच याला किंचित असा गोडसरपणा आलेला असतो. मंद मंद गोडसर असा सुगंध या बेलफळाचा येतो. हे बघा, खूप मोठ्या आकाराचं हे बेलफळ असल्यामुळे आम्ही फक्त सुरुवातीला हे एकच बेलफळ घेतलं आहे. बेलाचा सर्व गर काढून घेतला. आता हाताने हे जरा असं कुचकरून घ्या. यामध्ये फायबरचं जे प्रमाण आहे हे खूप जास्त असतं. थोडं पाणी घालूया. आवश्यकतेनुसार पाणी घालू आणि हे आपल्याला छान कुचकरून घ्यायचं आहे. हे मी छान कुचकरून घेतलंय आणि हा गर छान ह्याचा मऊ झाला आहे. इथे चाळणीने आपण हा गर गाळून घेऊ. बेलाच्या बिया आणि बेलाचे जे धागे आहे ते असे वरती राहतील. चाळणीवर घासून घासून असा याचा जो गर आहे तो आपण गाळून घेऊया. पिठाच्या चाळणीपेक्षा थोडी मोठ्या आकाराची चाळणी आम्ही हा गर गाळायला घेतली आहे. झालं हे गाळून. हा बियांचा भाग आणि हे जे धागे आहे हे आता आपण काढून घेऊ. बेलाचा गर तयार आहे. या वाटीने मी मोजला तर तो 1.5 वाटी गर आहे. याला आपण अर्धी वाटी साखर घालूया. आणि 1 चिमूटभर सायट्रिक ऍसिड घालूया. लिंबू सत्व आहे, यामुळे ह्या बेलाच्या मुरब्ब्याला खूप मस्त टेस्ट येते आणि टिकायला देखील मदत होते. हे छान मिक्स करून घेऊ. बेलाचा मुरब्बा किंवा बेलाचा जाम देखील तुम्ही याला म्हणू शकतात. उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी सकाळी उपाशीपोटी जर 1 चमचा हा बेलाचा जाम खाल्ला तर शरीराला खूप थंडावा मिळतो
आता हे छान मिक्स करून आपण शिजवून घेऊया. मध्यम आचेवर आता आपण हे शिजवून घेऊया. आपल्याला हे किती शिजवायचं आहे आई? हे घट्ट होईपर्यंत शिजवावं लागेल. चालेल. सुरुवातीला साखर मेल्ट झाल्यानंतर हे जरा पातळ असं होईल आणि मग अजून जरा घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे, म्हणजे हा जो बेलाचा मुरब्बा आहे हा चांगला टिकेल. हे बघा, हा बेलाचा मुरब्बा जसा जसा शिजतो आहे तसा तसा याचा रंग बदलतो आहे. थोडा गडद आणि ट्रान्सपरंट रंग याचा होत आहे. अजून जरा वेळासाठी आपल्याला हा शिजवायचा आहे. मुरब्बा नीट शिजला, घट्ट झाला आहे. तर आपण थोडा, हे बघा, या प्रकारे जर तुम्ही बघितला तर हा असा चिकट तुम्हाला जाणवतो आहे. आता आपण गॅस बंद करूया. अगदी खूप घट्ट देखील शिजवू नका, कारण मुरब्बा जसा जसा गार होतो तो अजून अजून घट्ट होत जातो. गॅस बंद करूया. अतिशय चविष्ट असा बेलाचा मुरब्बा किंवा जाम तयार आहे. हा बेलाचा मुरब्बा तुम्ही कोरड्या हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून शक्यतो फ्रीज मध्ये ठेवा. अगदी 4-5 महिने देखील सहज टिकतो, खराब होत नाही. आयत्या वेळी तुम्ही सकाळी अगदी उपाशी पोटी 1 चमचा खाऊन बघा. तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल किंवा पोटाचा अल्सरचा त्रास असेल तर नक्कीच खाऊन बघा. लहान मुलांना देखील ब्रेडला किंवा पोळीला लावून तुम्ही हा जाम देऊ शकता. खूप मस्त लागतो. नक्की करून बघा. आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली ते मला जरूर कळवा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.